त्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, संसार म्हणजे काय असतं? संसार म्हणजे स्वप्न, संसार म्हणजे संयम, संसार म्हणजे समजूतदारपणा आणि संसार म्हणजे सर्वस्व। एका घरातली राजकुमारी लग्न होऊन जेव्हा सासरी जात असते तेव्हा बरीचशी स्वप्न ती उराशी बाळगून असते, पण या संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिची ही सगळी स्वप्न अडगळीतच राहतात। इतरांची मनं जपता जपता स्वतःचं मन मात्र ती मारत असते, तुटलेली नाती ही जोडत असते। आणि मला असं वाटतं की ही जी कला आहे ना ती एका स्त्रीमध्ये उपजतच असते। अशीच एक मन जोडणारी आणि संसार सावरणारी अनुप्रिया आपल्या भेटीला येते। मी संसार माझा रेखिते या नव्या कोऱ्या मालिकेमधून आज आपल्या ह्या 16 सख्यांच्या मध्ये ह्या मालिकेची संपूर्ण टीम सहभागी होणार आहे। त्या सगळ्या कलाकारांसोबत आपण गप्पा मारणार आहोत, खेळ खेळणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण असणार आहे ते। तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन मराठीवरील नवीन कोरी मालिका मी संसार माझा रेखिते या मालिकेतील सगळ्या कलाकारांचं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी। आणि खूप छान वाटतंय, एक तर तुम्ही आपल्या सन मराठी परिवारातले हे सगळं कुटुंब आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं की आपल्या कुटुंबातलं कोणतरी आलं की असं छान वाटतं ना। मग खूप छानशा गप्पा रंगतात, मग खेळ होतात, हे की नाही? तर तसं त्याच पद्धतीचा आपला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत। पण सगळ्यात आधी मला दीप्तीला एक वस्तू द्यायची आहे। हा कप आहे जो आता मगाशी माझ्या हातातून पडला आणि त्याचा कान तुटलाय, जर हे मी पटकन जोडून देशील का? कारण मी तुमचा प्रोमो बघितलाय मालिकेचा की काय ते तुटलेली नाती नाही, तुटलेल्या गोष्टी तू जोडतेस। जोडायचं ठरवलं हा तर मग काही जोडता येत। बरोबर, मग ती माणसं असो किंवा नाती। क्या बात आहे। सही आहे। अरे हे इतकं सुंदर जोडलं गेलं ना की कधी निघणारच नाही। अरे काय, पण हे एक विनोदाचा भाग होता। कारण कसं आहे ना की इथे जे पाहुणे येतात ना त्यांना मला फक्त ना हात जोडायची सवय आहे, पण दीप्ती तू मालिकेत काय काय जोडणार आहेस हे मला आणि आपल्या या सगळ्या तमाम प्रेक्षकांना जाणून घेण्याची खूप इच्छा आहे। अनुप्रिया पाटकर हे माझ्या पात्राचं नाव आहे। स्वतःच्या संसारावर प्रचंड प्रेम जे प्रत्येक स्त्रीचं असतं, स्वतःच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम, मुलांवर आणि इतर सगळ्या सदस्यांवर, त्यांना एकत्र ठेवणं, कारण लव्ह मॅरेज केलंय तिनं आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्या सगळ्यांना, आणि थोडी ओल्ड फॅशन फॅमिली आहे, तर स्वतःचे संस्कार जपत, स्वतःचे ट्रेडिशन जपत ती प्रेमाने कशी नांदते ही या मालिकेची थीम आहे। म्हणजे इकडे ज्या उपस्थित ज्या कोण स्त्रिया आहेत ज्यांचं लग्न झालंय ते प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे आणि कुठलेही कलॅमिटी झाले, काही आलं तरी ती मागे येणारी नाही, ती पुढे चालणारी आहे, स्वतःच्या कुटुंबाला घेऊन त्याच्यावर सोल्युशन शोधत आणि पुढे जाऊन पुढचा तिचा प्रवास। पण त्याही वेळेला ती स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या संसाराला एकत्र ठेवणारी अशी ती स्त्री आहे। मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री ही अशीच असते नक्कीच, आणि अतिशय पॉझिटिव्ह आणि गिव्हिंग आणि लव्हिंग कॅरेक्टर आहे आणि करताना मज्जा येते, खूप मजा येते। खूपच, आणि तू एक उत्तम अभिनेत्री आहेस हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे धन्यवाद। खरंच ती व्यक्तिरेखा खूप सुंदरच असणार आणि तू खूप अप्रतिम साकारणार आहेस। संजीवनी ताई अत्यंत साधी, मनमिळाऊ, कोणाला न दुखवणारी, म्हणजे असा तुझा मूळ स्वभाव असताना एक सासू तू साकारतेस, कशी आहे ही सासू? मी या सिरियलमध्ये सासू म्हणून खूपच खास्ट आहे। इतर सासूंसारखी नाहीये, पण तिचं काय झालं, मुलांवर प्रेम आहे आणि तिला असं श्रीमंत सुना पाहिजे होत्या। एक सून, मोठी सून श्रीमंत आहे, ओके, ही पण श्रीमंत आहे, पण ही येताना बापाकडून काहीच घेऊन आली नाही, हे डोक्यात तिच्या राग बसलाय खूप, म्हणून ती तिला छळते। पण मला सांग, तू तुझ्या बाबांकडनं काय घेऊन आली होतीस? अरे मी आणलं बापाकडून, म्हणून ते घर उभं केलं ना तेवढं, मग ह्या काहीच घेऊन आले नाही। माझा मुलगा जो आहे ना तो म्हणतो की ती खूप श्रीमंत आहे, हे म्हणून मी त्याला परवानगी दिली, जा बाबा कर, म्हणजे येताना लक्ष्मी घरात येईल। ही लक्ष्मी कसली अवदस आली माझ्या घरात।
सगळं करते हे हा. काय ऐकते मी? हे सगळं करते सासूचं सगळं. काही झालं की हो आई, हो आई, हो. पण मला एक सांग, मला एक सांग ताई, की इतकी छान सुंदर गोड स्वभावाची मुलगी तू काय म्हणजे तू लक्ष्मी मानत नाही असतील आणि तू जे काही बोललीस आता म्हणजे असं का वाटतं पण तू? मला भीती का वाटते की हिच्याशी चांगली वागली आणि माझा मुलगा जर हिच्याशी चांगला वागला तर माझा मुलगा माझ्यापासून दूर जाईल. हे प्रत्येक बाईचं हे आहे. ती तिला भीती असते म्हणून ती जास्तीत जास्त मुलाला सांगते अरे ती अशी वागतीये ती तशी वागतीये. मग मुलगा म्हणतो तिची मत हे करत असतो. पण ही सासू कॉमेडी पण आहे ना हा. जरा, खूप फनी. इतर सिरियल सारखा खास रोल नाही, छान असा कॉमेडी पण आहे, मस्त मस्त सगळ्यांना आवडेल असा रोल आहे आणि मलाही पण स्वतःला मजा पण वाटते. मला असं विचारतं की हे असेच रोल म्हणजे काय येत आहेत तुझ्या? म्हणजे मुळात हे विचारण्याचं कारण असं की मुळात तू तशी नाहीये म्हणून विचारते हा. म्हणजे असं काय हे नाही त्याच्या नाही, मागचं आमचं कुठलं असं. दोघींचं ट्युरिंग नंतर खूप असतं. मी तिला शिव्या घालते वगैरे वगैरे पण नंतर आम्ही दोघे एकत्र सॉरी नाही, म्हटलं सॉरी नाही सॉरी म्हणते मला ती. आणि तुला असं असं म्हणाले नाही, सॉरी. हे बघ मला काय आलं दीप्ती, हे बघ मला हे असं बोलायचं सॉरी आम्ही. अगं काय तू. आवडेल सगळ्यांना, नक्कीच आवडेल. बघा नक्की नक्कीच नक्कीच. आणि तो एक त्या व्यक्तिरेखेमध्ये एक ह्युमर पण असणार आहे, त्यामुळे बघायला नक्कीच आवडणार आहे सगळ्यांना. आणि आता मी जाणार आहे तुझ्या नवऱ्याकडे आणि तुमच्या मुलाकडे, हरीश याच्याकडे मी जाणार आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे नवरा जो असतो ना त्याची प्रत्येक वेळेला एकतर तारेवरची कसरत असते. म्हणजे कधी आईच्या पारड्यात कधी बायकोच्या पारड्यात जावंच लागतं, दोघांची मनं जपावी लागतात. ह्या मालिकेमध्ये कशा पद्धतीने तू दोघींची मनं तू जपणार आहेस आणि तुझी काय अवस्था आहे ह्या मालिकेमध्ये आणि ही व्यक्तिरेखा करताना तुला कसं वाटते? दीप्ती ह्यात ती स्वतःला खूप कनेक्ट करते या भूमिकेशी. मी अजिबात करत नाही, कारण मी करूच शकत नाही. कारण जबाबदारीने प्रत्येक पुरुष कुठे ना कुठे कशा पद्धतीने चचलेला हा असतोच. आणि त्या प्रेशरमुळे त्या पुरुषाची जी होणारी चिडचिड असते किंवा त्याचे जे प्रॉब्लेम्स असतात जे तो कदाचित कोणालाच नाही सांगू शकत. म्हणजे एक सोपं एक वाक्य खूप आपण ऐकतो की सगळ्याचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक नाही करता येत. बरोबर. सो अशा परिस्थितीमध्ये तो चचलेला अडकलेला तो तसा पुरुष आहे. सो आई ही अशी आहे की आईनी ज्या पद्धतीनं त्याचा ब्रेनवॉश केलाय की तुझी बायको ही अतिशय बावळट आहे, तिला काही येत नाही, ती ही सगळी नाटकं करते घरात कामं वगैरे करायची. बघ अच्छा. तू एवढा अडचणीत असताना ती पैसे पण आणत नाही घरून. आणि ह्यामुळे लव्ह मॅरेज केलेलं असूनही म्हणजे त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं, पण इव्हेंच्युअली परिस्थितीमुळे तो गांजला, त्याचं सगळंच कॉन्फिडन्स कमी होत गेला आणि इव्हेंच्युअली आईच्या सांगण्यामुळे त्याचं असं आलंय की आता अजून प्रेशर नकोय, तू करतेस ती प्रत्येक गोष्ट चुकते. आणि त्याचं जे वागवणं आहे तिला ते काही अंशी अनेक वेळा खूप हार्श होतं. म्हणजे स्लाइटली ते करताना मला त्रास होतो. मी ताईंसारखं सॉरी म्हणत नाही, मी लोटांगणच घातलं पाहिजे तिला. मी इतका त्या पात्राला त्रास देतो, तो अविनाश जो आहे तो. कारण सटकल्यानंतर तो काय करेल म्हणजे स्लाइटली त्याला ना तो आहे जरा विकृत आहे त्या बाबतीत. की काही माणसं आपण बघतो बघ की ते चिडल्यानंतर काय वागतील ना त्यांचा काही अंदाजच नसतो. म्हणजे चिडत नाही तो ब्लास्ट झाला की मग ते फोन फेकतील, काच तोडतील. तसं ते पात्र आहे की तो एकदा त्याच्या रागामध्ये गेला की तो तिला काहीही करू शकतो. हे सगळं झाल्यावर शांत झाल्यावर त्याला गिल्टी वाटतं का कुठेतरी? तर अजिबात नाही. ओके. हक्काची बायको आहे ना, एवढं तर मी करू शकतो ना. जो दुर्दैवाने आज आपल्या समाजामध्ये एक वर्ग आहे असं वागणार आणि जे शोधून काढलंय मेकर्सनी आणि त्याचं पर्सेंटेज खूप हाय. ओके. की ज्यांना वाटत नाही काही की ठीक आहे माझी बायको यार मारली थोबाडीत एखादी थोबाडीत तर चालते. सो जेव्हा ही मालिका आपण बघू, जेव्हा अनु आणि अविनाशचं नातं आपण बघू, त्यावेळी मला असं वाटतं की बायकांना आणि पुरुषांना पण ते म्हणजे कदाचित असे कपल्स तर एकत्र नाही बघू शकणार ही मालिका. कारण त्याला खूप गिल्टी वाटेल की मी हे वागलोय कालच आणि तिला पण असं दिसेल की हेच होतं आपल्याला. सो अशा पार्श्वभूमीवर जाणार आहे पात्रे. आणि स्लाइटली ते पण आहे की माझा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलीचं काय आहे? हा वंशाचा दिवा आहे ना. अच्छा. हा राहणार ना आपल्या बरोबर, तिला जाऊ दे ना. त्यामुळे तिला तो फोन घेऊन देणार नाही, तिच्याकडे बघणार नाही. सो त्यामुळे मुलगी आणि आई कुठेतरी परत एकदा कनेक्ट झाले. सो अशा खूप थिन लाईन आहे ती की तो विलन पण नाहीये पण तो हिरो पण नाहीये, तो चुकीचं पण वागतो पण त्याचं वागणं जस्टिफाय पण करायचंय. सो वन लाईन चचलेला, प्रचंड त्रासलेला आणि ग्रासलेला असा तो अविनाश. आय एम ग्लॅड की मी जेव्हा चर्चा चालू ती घेणार आहे
आमच्या दोघांची सेम रिॲक्शन होती. हिला जेव्हा कळलं हरीश करतोय अरे. आणि मला जेव्हा कळलं की दीप्ती करते, दोघांची रिॲक्शन अरे बेस्ट 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 हे असेल तर अर्थात आणि ते तेवढं ट्युनिंग असेलच पाहिजे. असलं पाहिजे. Exactly. आणि आम्ही कधीच काम नाही केलं एकत्र. हो. माझ्या जेवढं करिअर आहे त्या करिअरमध्ये मी तू तोंडावर सांगत नाही, पण मी एवढी सिन्सिअर अभिनेत्री नाही बघितली. कारण तुला सांगतो, रात्री 3:30 वाजता जरी शॉट असला तरी दीप्ती तिची स्क्रिप्ट घेऊन कोपऱ्यात बसलेली असते. तुला दिसेल अशी ती, पण ती झोपलेली नसते. तिचं काहीतरी तिचं सिंकिंग चालू असतं. आणि कधी कळतं माहिती दीप्ती असेच जागी आहे चालू आहे वर्किंग चालू Okay, okay. आणि मला असं वाटतं की नको डिस्टर्ब करूया, Okay. करू देत तिला तिचं, होऊ देत, तू पूर्ण रेडी झाली ना मग आपण टेक करूया. कारण मला माहिती आहे आणि आता सगळ्यांना माहिती की ह्याच्या नंतरचं आउटपुट जे आहे ना ते भाई ते मतलब कमाल असणार आहे. हा म्हणजे आल्यानंतर ती झोपणार आहे. आणि ही गोष्ट खूप मॅन्डेटरी. खरंच एकदा जोरदार टाळ्या दीप्तीसाठी झाल्या पाहिजेत आणि हरीशसाठी झाल्या पाहिजेत. या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. पण कसं असतं की ते 16 सख्यांच्या मध्ये ना आपण खेळ घेत असतो. जे आपले सगळे जे पाहुणे येतात त्यांच्यावर आपण खेळ खेळतो. तर आता आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि सुरू करूया आपल्या ह्या मजेशीर खेळाला. या खेळासाठी आपण 2 संघ करणार आहोत. एक संघ असणार आहे अविनाशचा आणि एक संघ असणार आहे दुर्गाताईंचा. ऐका ना मजा. अविनाशच्या संघामध्ये असणार आहेत सीमा आणि रेवती आणि दुर्गाताईंच्या संघामध्ये असणार आहे अनुप्रिया आणि प्रथम. ओके, त्यामुळे मला असं वाटतं की आपापल्या संघामध्ये तुम्ही यायचंय. या बरं. आणि जे संघ प्रमुख आहेत त्यांनी मार्गदर्शन करायचंय त्यांना. हा, आणि आता ह्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तुमच्या समोर पेपर कप आहेत, असे एकात एक ते सगळे पेपर कप आहेत आणि सगळ्यात वरती लाल रंगाचा पेपर कप आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर सगळे कप अशा पद्धतीने वेगळे करायचे आणि एक पिरॅमिड तयार करायचंय. पण सगळ्यात वरती 2 कप आणि त्याच्यावरती 1 कप असणार आणि तो 1 कप असणार आहे हा लाल रंगाचा कप. अशा पद्धतीने ते पिरॅमिड तयार करायचंय व्यवस्थित. कमीत कमी वेळेमध्ये जो संघ पिरॅमिड तयार करेल तो असणार आहे या खेळाचा विजेता संघ. ओके, 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे थांब. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेट. हा, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. ओके, आणि कमीत कमी वेळेमध्ये. ओके, रेडी. 1 2 3. कमीत कमी वेळेमध्ये कमान. व्हेरी गुड. क्या बात आहे, व्हेरी गुड सिंग. आणि नीट लक्ष द्या की कपात कप तर नाहीये ना, संसार पण असाच उभा राहतो ना. अगदी बरोबर आहे. मी फुंकर मारू शकतो कधी. पण महाराष्ट्र तर प्रेमाची फुंकर. सावकाश. शाबाश, क्या बात है, व्हेरी गुड. ओहो, ये बात है, ये है. आता मजा येणार आहे. पूर्णपणे पिरॅमिड उभं झाल्यानंतर हात वरती करायचे पूर्ण संघाने. पण आठवलंय. पण काय वाटतं, तू मोठी करू शकेल उभं करू शकेल हे करू पिरॅमिड? शकेल म्हणजे पडू दे ठीक आहे. या साईडला या. व्हेरी नाईस. या बात आहे, तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि निर्णय तुम्हाला दिसतोच आहे. विजेता संघ आहे अविनाशचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपल्या ह्या पहिल्या मजेशीर खेळानंतर आता आपण पुन्हा एकदा आपल्या गप्पांकडे जाणार आहोत. मला दीप्तीला विचारायचं की मगाशी जसं हरीश म्हणाला की तो कधी कधी खूप क्रुएल होतो किंवा तुला धक्का देतोय, तुला वाटेल तसं बोलतोय, पण तू त्याची जरी बायको असलीस तरी पण त्याआधी एक स्त्री आहे. तर अशा वेळेला तुला त्या गोष्टींचा त्रास होतो का ते करताना? होतो. मला असं होतं कधी येऊ का एक असं करता मी मस्त. मग डोळे मिटते आणि उघडले की पण मग फक्त रिॲक्ट होतीस की म्हणजे काही बोलतेस पण? काही नाही बोलत. बरं, आता आपण म्हणजे तू दीप्ती एक कुटुंबातली एक महत्वाची व्यक्ती म्हणून मला जरा इतरांची पण जरा ओळख करून दे ना, म्हणजे सगळ्यांची. सीमा, आता तीही मला असं वाटतं सीमा तू सांगशील का? सीमा हे निगेटिव्ह पात्र आहे, पण तिचा से असा आहे की थोडक्यात सांगा तर सीमाला प्रत्येक गोष्टीत महत्व पाहिजे. अच्छा.
म्हणजे तिला असं वाटलं की कोणामुळे आपलं महत्व कमी होतं, मग ती बिथरते. म्हणजे ती जेव्हा आली तेव्हा सगळ्यांची लाडकी होती, सासूबाईंची, बाकी सगळ्यांची, भाऊजींची. मग नंतर अनु आली. तिचं असं म्हणणं की ही आल्यावर माझं महत्व कमी झालंय, तिला ते सहन नाही होत, म्हणजे तिला स्वतःचं महत्व पाहिजे. मग त्यासाठी मग ती काही करू शकते. मग ती सासूचेच कान भर, भाऊजींनाच जाऊन काहीतरी सांग की जेणेकरून ते तिला त्रास व्हायला पाहिजे आणि बाबा मी अशी आहे, मी छान आहे, ती चुकतीये हे तिला दाखवायचंय प्रत्यक्ष. हा, पण कामं ती सगळी तिच्याकडनं करून घेईल, कामाला ती हात नाही लावणार, म्हणजे मी काय करणार नाही, कामं तिने, पण त्याचं जे क्रेडिट आहे ते तिला हवंय, महत्व ती तिला जाऊच देणार नाही. आणि बाकी सासू सोबतचं तिचं असं आहे की माहेरून श्रीमंत आहे ती, पुष्कळ पैसा वगैरे घेऊन आली आहे स्वतःसाठी, पण त्याच्यामुळे मला नका बोलू, मी आणलेत घरून पैसे, ते तुम्ही तुमचं तुमचं बघा, असं तिचा एक टेक आहे. ओके. की मी काही करणार नाही, हिच्याकडून करून घ्या. आणि त्यात थोडं पण तिला आनंद झालाच, तेही तिला नाही बघवत. मग ती भाऊजींकडे जाणार, त्यांच्या डोक्यात काहीतरी सोडायचं की ते तिला तिला ओरडले पाहिजे. ओरडले पाहिजे. ओके. आणि थोडंफार म्हणजे छोटी गोष्ट असेल ना, तर तिची एक सवय आहे, त्याला ती मीठ मसाला लावूनच सांगणार. सो असं एक छान पात्र आहे, धमाल आहे ती तिची पण धमाल सुरू असते. आता ते बघायला आपल्याला सिरियल बघायला लागेल. सो आमची सिरियल बघा, छान आहे सीमा. नक्कीच सीमा, तू जशी म्हणालीस तशी आम्ही नक्कीच ही मालिका आम्ही बघणार आहोत. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि सुरू करूया आपला ह्या अत्यंत अशा मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल, एक स्ट्रॉ धमाल. ताई, काय नाव आहे? एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा धमाल. अय्यो, एक्स्ट्रा धमाल. माझी चाल पूर्णपणे बदलूनच टाकली. आपल्या खेळाचं नाव काय? एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा धमाल. हरकत नाही. हा खेळ असा खेळायचा की तुमच्या समोर प्लॅस्टिकची बाटली आहे आणि 5-5 स्ट्रॉ आहेत. ओके, एका वेळी एकच स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि तो बाटलीमध्ये टाकायचा आहे. कमीत कमी वेळेमध्ये जो कोणी ह्या बाटलीमध्ये सगळेच्या सगळे हे स्ट्रॉ टाकेल तो असणार आहे विजेता. हा, आता इतका सोपा हा खेळ नाहीये. हा खेळ असा खेळायचा आहे, अशा पद्धतीने स्ट्रॉ उचलायचे आणि धरायचे. एक हात मागे ठेवायचे, या हाताने स्ट्रॉ उचलायचे, इथे पकडायचंय. अशा पद्धतीने हे स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकायचे. त्यामुळे हा गेम मी सोडून मी सगळे करू. ठीक आहे, हरकत नाही. हा खेळ आपण खेळणार आहोत अनुप्रिया आणि अविनाश यांच्यामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरुवात करूया खेळायला. ओके, आणि 1 2 3 म्हटल्यानंतर रेडी? 1 2 3. नाही होत रे. रोडा रोडा रोडा. शाबाश शाबाश, क्या बात आहे अनुप्रिया. हो हो हो, मी देणार, मी देणार. ती बाटली आहे. ही बाटली नाही, ही बाटली आहे. ही माझी बाटली आहे. हा. शाबाश. आणि आणि ठेवताना समोर बघायचं. ठेवताना समोर बघायचं. हे सट्टा करावा. होणार होणार. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. हा, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण या खेळाची विजेती झालेली आहे अनुप्रिया. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आपल्या या गप्पांकडे. तर मला दीप्तीला विचारायचं आहे की एकाच वेळी घरामध्ये इतक्या सगळ्या व्यक्तिरेखा असताना, अशा वेगवेगळ्या, बरं त्या सगळेजण तुझ्याशी वाईटच वागतात. नवरा म्हणून, सासूबाई म्हणून, आणि ही अशी काय, म्हणजे पण मी ह्या सगळ्याशी तू कसं काय तू हँडल करते ह्या सगळ्यांना? नाही, कसं होतं की अनुप्रिया ही इतकी पॉझिटिव्ह आहे की ती सगळ्यात काहीतरी चांगुलपणा बघते. म्हणजे आता सीमाबद्दल पण असं आहे ना की त्यांना बाळ नाही आहे त्यांचं, त्यामुळे ते कुठेतरी अनुप्रियाला असं वाटतं की त्याच्यामुळे तिच्यात तो खटूपणा किंवा ती अशी वागते. सो अनुप्रिया सीमामध्ये ते बघते की कदाचित त्यामुळे सीमा वहिनी असं वागत असतील. अशा बायका असतात ज्या सगळ्यांमध्ये चांगलं बघतात. बरोबर. आम्ही त्या दिवशी एक सीन करत होतो तेव्हा मला 1-2 वाक्य होती आणि बजेटविषयी अविनाश बोलतो, हरीश बोलतो, आणि तेव्हा मग रेवती पण काहीतरी बोलते नणंद म्हणून. आता ती एक सुशिक्षित मुलगी आणि चांगल्या इकडे काम करते, म्हणजे स्वतः कमवतीये, तरी पण घरी पैसे नाही द्यायचे असं तिचं आहे. सो तिचं त्याच्यावरचं टेक, किंवा सीमा
तिच्या वतीने बोलते, तिच्या नवऱ्याच्या वतीने बोलते, आणि आईंना जरी त्यांचं पेन्शन येत असेल तरी त्या बोलतात. मी उभी होते आशिष, आणि माझी मालिका आहे म्हणून मी बोलत नाहीये, किंवा माझे आपले हे कलाकार आहे म्हणून मी बोलत नाहीये, की तो सगळ्यांचा टेक त्यांच्या परीने बरोबर होता. आणि तो त्यांच्या म्हणजे त्यांचं पात्र, म्हणजे सगळे वाईट वागतायत माझ्याशी, पण सगळे स्वतःच्या त्या पात्रानुसार वागतायत, आणि कोणी चुकीचं मला नाही वाटलं. म्हणजे मी तिकडे दीप्ती केतकर म्हणून नव्हते, मी तिकडे अनुप्रिया म्हणून होते, कारण सीन चालू होता. 17 वर्ष झाली आता लग्नाला. त्याच्यानंतर ते प्रेम आहे, पण ते कुठेतरी मागे राहिलंय. फॉर ग्रांटेड घेत होतो त्याच्या बायकोला, आणि एवढं दडपण आहे की मी घर चालवतोय, तर तू येऊन तिकडे मला त्रास देऊ नको. ती जरी त्रास देत नसेल तरी तो राग बायकोवर निघतो, आणि हे प्रत्येक स्त्री कनेक्ट करेल की बायकोलाच आपण बोलतो, कारण ती हक्काची असते. ती अनुप्रिया तेच बघते त्यात, की हा आहे, कधीतरी ते बदलतील. मुलीला पण तेच सांगते, जी नेहमी तिला मोटिवेट करत असते, आणि ती आजच्या जनरेशनची आहे. तर तिला ती नेहमीच सांगते की असं नाही आहे, बाबांविषयी तू वाईट बोलू नको. ते तिचे संस्कार इतके चांगले आहेत ना की ती सगळं धरून ठेवते. रेवतीबद्दल पण ती तोच विचार करते की बाबा ती स्वतः शिकलेली आहे. मग तिच्याबद्दल मला जॉब करायला मिळाला नाही माझ्या घरामुळे, तो माझा निर्णय होता. पण रेवतीला मिळतोय तर ती स्वतःचे पैसे उडवते, ठीक आहे, तो तिचा निर्णय. ती म्हणते की मी काही करणार नाही, तुम्ही 2 भाऊ आहात ना, तुम्ही माझं लग्न करा, किंवा तुम्ही घराचं सगळं बघा. तर अनुप्रियाच्या दृष्टीने ती बरोबर आहे. पण तुला एक सांगू का दीप्ती, तुझ्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी तू ज्या सांगतेस ना, की ज्या कुटुंबामध्ये घडतायत किंवा अशा सगळ्या व्यक्ती वागतायत, म्हणजे मी खरंच सांगतो अगदी मनापासून की मी आता 16 सख्यांचा हा जो कार्यक्रम आहे ना, जवळ आमच्या ते 400 भाग झालेत. पण प्रत्येक महिलेचं ना हेच दुःख आहे, किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी त्या व्यक्त होतात ना जेव्हा माझ्यासमोर, त्या मी आता तू बोलत असताना मला असं वाटतं की ना त्यापैकीच एक स्त्री इथे माझ्यासमोर उभी आहे आणि ती बोलते. आणि मला ह्याची खरंच खात्री आहे की ही मालिका सुरू झाल्यानंतर घरातली प्रत्येक स्त्री जी आहे ना, ती स्त्री तिच्यामध्ये अनुप्रियाला नक्कीच बघते. अगदी अगदी खरंच. आणि सन मराठीने इतक्या सुंदररित्या आमच्या प्रोड्युसर्सना, आमच्या डिरेक्टरला किंवा कलाकार म्हणून पण आम्हाला एक सूट दिली आहे करायची, की हे आहे, आता हे तुम्ही तुमच्या परीने. तर ते ना प्रत्येक स्त्री रिलेट करेल. प्रत्येक स्त्रीच नाही तर तिचा मुलगा, ती आई, ती बहीण, ती सून, ती आजी, ती मुलगी, किंवा हरीश म्हणाला तर तो पुरुष, हे सगळे रिलेट करते. मंडळी, ह्या गप्पा अशाच रंगणार आहेत, पण आपल्याला आजच्या ह्या भागात इथेच थांबावं लागणार आहे. आणि या भागामध्ये आपण ज्या मालिकेबद्दल इतकी चर्चा करतोय, इतके सगळे मनापासून आवर्जून बोलतायत, ती मालिका उद्यापासून आपल्या सन मराठीवर सुरू होते रात्री 9:30 वाजता. तेव्हा नक्की ही मालिका बघा. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. म्हणजे आजच्या भागामध्ये हुकमाची राणी जरी होणार नसली तरी ती उद्याच्या भागामध्ये होणार आहे, आणि ती कोण असणार आहे ते आपल्याला उद्याच कळणार आहे. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका आपला उद्याचा भाग, तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.